मंडळ शिक्षण संस्था राजुरी या संस्थेचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम सन 2026 ते 2031 या कालावधीसाठीचा जाहीर झालेला आहे। आज या ठिकाणी या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व या संस्थेचे सर्व तज्ञ सभासद आणि बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी आपण जनता विकास पॅनलच्या माध्यमातून या संस्थेला गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वसामान्य विद्यार्थ्यांना मिळावं आणि म्हणून शिक्षणासाठीचा संकल्प आणि विकासासाठीचा प्रयत्न हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी आपण सर्व जमलो आहोत। खरं तर जनता विकास मंडळाची स्थापना 1954 सालामध्ये स्वर्गवासी आमदार विठ्ठलराव आवटे आणि त्यावेळचे प्रवर्तक संस्थापक सचिव यशवंतराव फावडे गुरुजी, त्याचबरोबर त्या कालखंडातले मारुती भाऊराव असतील, सर्व या संस्थापक मंडळींनी हे रोपट 1954 साली लावलं। तदनंतरच्या सर्व कालावधीमध्ये विना आवटी आमदार असतील, त्याचबरोबर लोकनेते आणि या तालुक्याचा ज्यांनी सभापती पद भूषवलं सलग 8 वर्ष ते रामचंद्र पाटील आवटी असतील, त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य या राजुरीचे सरपंच म्हणून अनेक कालावधी काम पाहिलेले आणि या संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं ते आदरणीय स्वर्गवासी जिजाबा आवटी सर, त्याचबरोबर बबनराव शंकरराव हडवळे यांनी देखील अध्यक्ष म्हणून काम पाहिलं, शिवराम हडवळे गुरुजी यांनी सचिव म्हणून काम पाहिलं, त्याचबरोबर सर्व मंडळींनी या संस्थापक प्रवर्तक बॉडी त्याचबरोबर या संस्थेच्या जनता विकास मंडळ आणि या विद्या विकास मध्ये माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व संस्थापक सर्व आजीमाजी सर्व पदाधिकारी यांनी जे काम केलं त्यामुळे आजचं हे जी आपण विद्यालय पाहतोय, या विद्यालयामध्ये राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून राजारामजी देशमुख सर, त्याचबरोबर शिक्षण महर्षी तात्यासाहेब गुंजाळ देखील याच विद्यालयामध्ये त्यांनी आपली ज्याला आपण म्हणतो यंदा 7वी पासून तर त्या काळात ते 11वी असं सर्व शिक्षण या ठिकाणी घेतलं। अशी ही विद्यालय आणि या विद्यालयाच्या माध्यमातून आपण सर्वांगीण विकासासाठी आज त्याच 71 वर्षानंतर आज ही निवडणूक लागली हे अत्यंत खेदाची बाब आहे। हे आता जनता विकास पॅनल जे आहे तर माझा तर मी याबद्दल सांगितलं सन 2010 ते 2015 या शिक्षण संस्थेचं सेवा करण्याचं दायित्व माझ्याकडे आलं होतं। यामध्ये मला 2 वर्षाचा कालावधी या अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झाली आणि त्या कालावधीमध्ये असताना सर्व आमचं विश्वस्त मंडळ संचालक मंडळाच्या माध्यमातून भरीव असं काम त्या ठिकाणी म्हणजे त्यामध्ये या विद्यालयाच्या असलेली 7200 स्क्वेअर फुटाच्या 5 खोल्या हे विद्यालय 2 सत्रात भरवलं जात होतं आणि म्हणून विद्यार्थ्यांची सोय व्हावी, 8 कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांची सोय म्हणून त्या ठिकाणी आम्ही सर्वांच्या माध्यमातून त्या ठिकाणी वर्ग खोल्या उभ्या केल्या, बरीच असा निधी या निमित्ताने जमा केला आणि म्हणून खऱ्या अर्थानं याचं गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं या निमित्ताने विद्यार्थी संख्या शिक्षण विस्तार शहरी विस्तार होत आहे। म्हणून अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढवली पाहिजे म्हणून विविध उपक्रम आणि या आजच्या ह्या जनता विकास पॅनलच्या माध्यमातून आम्ही संकल्प केलेला आहे। यामध्ये विद्यार्थी संख्या वाढवण्याचा विषय असेल, विद्यार्थी शाखेचे विस्तारीकरण सशक्तीकरणाचा विषय असेल, अनेक विषय डिजिटल शिक्षणाचा विस्तार करणे, विद्यार्थ्यांची निवास व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याचं काम आम्ही सर्व मंडळी करणार आहोत। आज या ठिकाणी आमच्या बरोबर जे काही सर्व मंडळी आहेत, सर्व सूज्ञ मतदार आहेत, सर्व सूज्ञ मतदार बंधू भगिनींना मी या निमित्ताने आवाहन करतो का ह्या जनता विकास पॅनल चिन्ह आहे कपबशी सर्वांना भरघोस मताने निवडून देऊन विजय करावा असं मी या पॅनलच्या वतीने
निमित्ताने जे काही यापूर्वी ज्यांनी जे काही समोरचं पॅनल आहे त्या पॅनलच्या दृष्टिकोनातून सांगतो का ही इलेक्शन एकूण 41 फॉर्म भरले होते. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रामाणिकपणे सचोटीने ज्याला म्हणतो आपण काम करावं प्रयत्न मी स्वतः केले. या गावातील असणारे जे काही महत्वपूर्ण संस्था आहेत त्या सर्व संस्थांचे अध्यक्ष असतील, या गावातले जे काही मान्यवर नेते मंडळी आहेत त्या सर्वांना मी विनंती केली. एकदा नाही 2-2 वेळा सर्वांना फोन केले, प्रत्यक्ष भेटलो आणि त्यांना हे पण सांगितलं का या ठिकाणी जे काही ही निवडणूक बिनविरोध व्हावी. ही तुम्हाला निवडणूक लढवायची असेल तर ग्रामपंचायत स्तरावरती अनेक निवडणूक आहेत त्या लढवू शकतात, परंतु हे शैक्षणिक पवित्र काम आहे आणि या पवित्र कामामध्ये कुठे निवडणूक येता कामा नये. वेळ प्रसंगाला आमच्याकडे ज्यावेळेस मी 2 दिवसापूर्वी प्रत्येक नेत्याला म्हटलं का तुम्ही एक सृष्टी द्या आणि बिनविरोध निवडणूक घडून आणा, परंतु याला जो प्रतिसाद मिळायला पाहिजे होता नेते मंडळीकडून तो मिळाला नाही. ज्या दिवशी माघारीचा दिवस होता त्या दिवशी 12 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत त्या प्रांगणामध्ये त्या विद्यालयाच्या मध्ये आम्ही सर्व थांबलो होतो. जे मंडळी असतील जवळजवळ 22 होते उमेदवार, तर त्यांचे सर्व माघारीचे फॉर्म अर्ज घेऊन ठेवलेले होते. परंतु यामध्ये जे काही मंडळींनी याच्याकडे ज्या गांभीर्याने बघायला पाहिजे या संस्थेकडे, परंतु ते पाहिलं गेलं म्हणजे नाईलाजाने ही निवडणूक लागलेली आहे. त्याला सर्वात महत्वाचं ही निवडणूक लागण्याला अपेक्षित नव्हती. मी या निमित्ताने कुठल्या नेत्यावरती बोलणार नाही, पण प्रत्येकाने आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आम्ही किती अंतःकरणपूर्वक प्रयत्न केलेत. एवढे या निमित्ताने सांगतो, फार काय बोलणार नाही. आणि पुन्हा एकदा सर्व सुज्ञ मतदार बंधूंना मी विनंती करतो का कपबशी या चिन्हावरती शिक्का मारून जनता विकास पॅनलला बहुमताने विजय करावा.